and welcome student. In last lecture we studied the fifth component of the eukaryotic cell, that is Golgi complex, and as we know Golgi complex is also known as the Golgi apparatus and it is also known as the Golgi body. So today's our topic is a sixth component of the eukaryotic cell, that is lysosome. Lysosome, what is meant by the lysosome? Lysosome is a dismantling and restructuring unit of the cell. The definition of the lysosome is a dismantling and the restructuring of the cell is called the lysosome. Firstly, we see the definition. Lysosome is a or reconstruction this is the definition of the lysosome. Lysosome is a cell organelle and which is help in the dismantling. What is meant by the dismantling? Means डिसेंबल मीन्स एखादा पार्ट घेतला तर आपण त्याला डिसेंबल करतो, म्हणजे त्याचे छोटे छोटे पार्ट आहे काय करतो, सेपरेट करतो. मग लायसोसोमचं पण काम तेच आहे. ते सेल मध्ये काय करतो, एखाद्या ऑर्गनेलला डिस्ट्रॉय करतो, म्हणजे डेड बॉडीज आहे, डेड ऑर्गनेल्स आहेत, त्याला डिस्ट्रॉय करून त्याला परत नवीन सेल फॉर्म करण्यासाठी लायसोसोम मदत करत असतो. मग डेफिनेशन ऑफ द लायसोसोम इज डिसमॅन्टलिंग मीन्स डिसेंबल and restructuring or reconstructing unit of the cell are known as the lysosome. Lysosome is also known as the suicide bag. म्हणजे लायसोसोम मध्ये दोन टाइपचे डायजेशन होत असतात, एक इंट्रासेल्युलर अँड एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन होत असतं. म्हणून लायसोसोमला सुसाइड सेल सुद्धा सुसाइड बॅग असे म्हणतात. सो लायसोसोम इज also known as the suicidal bags. It contains more than 50 types of the enzyme which is help in the digestion. म्हणजे लायसोसोमचं काय आहे, सुसाइडल बॅग म्हणतात लायसोसोमला, कारण की लायसोसोम काय करतं की एखादा मायक्रोफॅजेस आला, बरोबर, त्या मायक्रोफॅजेसला काय करतो, त्या मायक्रोफॅजेस सोबत युनाइट होऊन त्याला किल करण्याचं काम केलं जातं. म्हणून लायसोसोमला सुसाइडल बॅग पण म्हणतात. आणि मोर दॅन 50 टाइप्सचे काय आहे त्याच्यामध्ये एन्झाइम्स आहेत. मग फॉर एक्झाम्पल घेतले प्रोटीएज, लाइपेज, these are the some example of the enzymes. म्हणजे लायसोसोम मध्ये मोर दॅन 50 काय एन्झाइम्स प्रेझेंट आहे. आता एन्झाइम्स कशासाठी प्रेझेंट आहे, फॉर एक्झाम्पल जर मायक्रोफॅजेस आलास, एखादा पार्टिकल आलास, तर त्याच्यामध्ये काही प्रोटीन कंटेंट असेल तर त्याचं डायजेशन करून ते सेलसाठी युटिलाइज केले जातात. म्हणून मोर दॅन 50 टाइपचे एन्झाइम्स लायसोझाइम मध्ये प्रेझेंट आहे फॉर दी डायजेशन. सो this is about the lysozyme. Simple diagram of the lysosome. It is a membrane bound vesicle. Vesicle म्हणजे कसं राउंड शेपचं, पण त्याला कसं असतं मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. म्हणून लायसोसोम कसं ऑर्गेनेल आहे, मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल आहे. आणि मेम्ब्रेन कसं असतं, सिंगल मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. इट कंटेन as we see the hydrolytic enzyme. The lysosome contain more than 50 enzymes, but the enzymes कसे असतात, hydrolytic. And the optimum pH of the enzyme of the lysosome is a acidic. The optimum pH is a
ऍसिडिक. आता ऍसिडिक कशामुळे की लायसोझोम मध्ये जनरली हे काय डिसमॅन्टलिंग युनिट आहे, रिस्ट्रक्चरिंग युनिट आहे लायसोझोम सेल मधलं, बरोबर. मग एखादा मॅक्रोफॅजेस आला किंवा सेल मध्येच एखादा ओल्ड किंवा डेड ऑर्गनल आहे, त्याचं काय होतं, मग त्याचं ते लायसोझोम बरोबर एक सिग्नल पास केला जातो. फॉर एक्झाम्पल, जर सपोज कन्सिडर दिस इज अ ओल्ड सेल ऑर्गनल ऑफ दी सेल, मग हा ओल्ड झालाय, डेड झालाय, बरोबर, त्याची कॅपॅसिटी संपली, त्यावेळेस हा लायसोझोम काय होतो, सिग्नल पास केला जातो. याच्यावर सिग्नल असतो, लायसोझोम याच्यासोबत युनाइट होतो, याला एंगल्फ करतो म्हणजे आतमध्ये हे युनाइट होतात आणि यामध्ये जे काही चांगले घटक आहे म्हणजे प्रोटीन आहे, लिपिड आहे, त्याचं डायजेशन करून त्याचं परत युटिलायझेशन केलं जातं सेलसाठी आणि जे काही रिमेनिंग पार्टिकल आहे अनडायजेस्टेड ते सेलच्या बाहेर फेकले जातात. हे लायसोझोमचं काम आहे. सो द ऑप्टिमम पीएच ऑफ द lysozyme enzyme are the acidic in nature. Then it arises from the Golgi associate ER. In last lecture we studied the Golgi apparatus as well as the endoplasmic reticulum, and the lysozyme arise from the Golgi associate ER. म्हणजे Golgi आणि ER चं जिथे असोसिएशन आहे त्या मेम्ब्रेन पासून लायसोझाइम काय होतात, अराइज होतात. नेक्स्ट पॉइंट इज इन ऍक्टिव्ह स्टेट देयर आर, म्हणजे जे काय एन्झाइम आहे लायसोझोम मध्ये काय आहे, एन्झाइम प्रेझेंट आहे, बरोबर, ते इनएक्टिव्ह स्टेज मध्ये असतात. पण ऍक्टिव्ह कधी होतात, इन नॉर्मल कंडिशन द एन्झाइम ऑफ द लायसोझाइम इज अ inactive state, and when contact with the macrophages or the other dead organelles they become a active state. म्हणजे एन्झाइम्स ऍसिडिक नेचरचे, बरोबर, पण ज्या वेळेस ते नॉर्मल कंडिशनला लायसोझाइमच्या त्यावेळेस ते इनएक्टिव्ह असतात, पण एखादा पार्टिकल्स आला असतो कॉन्टॅक्ट मध्ये लायसोझोमच्या तर ते काय होतात, ऍक्टिव्ह होतात. कोणते एन्झाइम्स, जे की लायसोझोम मध्ये प्रेझेंट आहे, आपण त्यांना काय म्हणतो, हायड्रोलायटिक enzymes. Then after the action the lysosome is reformed and the reuse. We see the definition of the lysosome. The lysosome is a dismantling and restructuring unit or reconstruction unit of the cell. म्हणजे आता dismantling समजलं. For example, हा काय आहे, डेड सेल आहे, बरोबर, ही डेड सेल ते काय करणार आहे, डिसमॅन्टलिंग करणार आहे, बरोबर, डिसेंबल करणार आहे, डिस्ट्रॉय करणार आहे, त्याला म्हणणार आपण डिसमॅन्टलिंग. आणि रिकन्स्ट्रक्शन म्हणजे ज्यावेळेस हे फ्यूज होतं आणि सेकंडरी लायसोझोम फॉर्म होतो, बरोबर, पण यातलं डायजेशन झाल्यानंतर ना जे काय लायसोझोम आहे ते परत काय होतं, रिफॉर्म आणि रियूज केलं जातं. म्हणूनच लायसोझोमच्या डेफिनेशन मध्ये आपण काय म्हटले, लायसोझोम इज अ डिसमॅन्टलिंग अँड रिकन्स्ट्रक्शन युनिट ऑफ द सेल. म्हणजे ते काय करतं, एखाद्या पार्टिकलला डिसेंबल करतं, डिस्ट्रॉय करतं, त्यातले जे काही युजफुल पार्टिकल आहे ते सुद्धा डायजेस्ट करतं आणि त्यासोबत स्वतः परत रिकन्स्ट्रक्ट केलं जातं आणि ते परत रियूज होतो लायसोझोम. Then next point is the classification of the lysozyme. There are 4 classification of the lysozyme. First is the primary lysosome, second is the secondary lysosome, third residual body, and fourth is the autophagic vesicle. There are 4 different types of the class of the lysosome. आता हे क्लास कधी पडतात लायसोझोमचे, ज्यावेळेस ऍक्टिव्ह स्टेज येते एन्झाइमची, एखादा डेड पार्टिकल किंवा डेड सेल आहे किंवा मॅक्रोफॅजेस आहे, बरोबर, त्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात लायसोझोमच्या, त्यावेळेस पहिल्यांदा वेगवेगळे मॉडिफिकेशन होतात लायसोझोम मध्ये, आपण त्यालाच क्लास म्हटलंय. पण फर्स्ट आपण पाहूया प्रायमरी लायसोझोम. प्रायमरी लायसोझोम मीन्स दी मेम्ब्रेन बाउंड नॉर्मल व्हेसिकल आर कॉल्ड लायसोझोम. म्हणजे जी काय सिंपल डेफिनेशन आहे व्हेसिकलची, लायसोझोमची, मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल नॉर्मली, आणि त्याच्यामध्ये जे काय एन्झाइम्स असतील ते कसे असतात, इनएक्टिव्ह स्टेजला असतात, त्याला आपण प्रायमरी लायसोझोम म्हणूया. Primary lysosome is a normal membrane bound vesicle and which is small in size. This is a primary lysosome. Next is the secondary lysosome. Secondary lysosome is also known as the hybrid vesicle.
बिकॉज ऑफ दिस इज अ फ्युजन ऑफ द डेड सेल अँड द लायसोझोम, म्हणून त्याला आपण काय म्हणतो सेकंडरी लायसोझोम. वेन दिस लायसोझोम फ्यूज विथ द एंडोसायटिक व्हेसिकल आर कॉल्ड द सेकंडरी लायसोझोम. म्हणजे लायसोझोम ज्यावेळेस फ्यूज होतो दुसऱ्या एंडोसायटिक व्हेसिकल सोबत, म्हणजे तो एंगल्फ करतो आणि जे काय पार्टिकल किंवा जे काय ती व्हेसिकल फॉर्म होईल त्याला सेकंडरी व्हेसिकल म्हणतात. म्हणजे जनरली एक सेल कन्सिडर केली आपण, बरोबर, लिव्हर सेल कन्सिडर केली. लिव्हर सेल मध्ये स्टार्टिंगला जेव्हा न्यू असेल त्याच्यामध्ये लायसोझोम कसे असतील प्रेझेंट आहे, ते स्मॉल साईज आहेत, ते प्रायमरी व्हेसिकल झालं. पण ज्यावेळेस लिव्हर सेल मध्ये एखादा डेड ऑर्गनेल फॉर्म झाला आणि तो कॉन्टॅक्ट मध्ये आला प्रायमरी लायसोझोमच्या, त्यावेळेस तो डेड सेल किंवा जो काय डेड ऑर्गनेल्स आहे तो काय होईल फ्यूज होईल लायसोझोम सोबत आणि त्यालाच आपण काय म्हणू सेकंडरी लायसोझोम. त्यानंतर थर्ड आहे रेसिड्युअल बॉडी. रेसिड्युअल बॉडी कशाला म्हणायची, जो काय अनडायजेस्टेड पार्ट आहे, तो जो काही अनडायजेस्टेड आहे त्याचं डायजेशन होत नाही असा पार्टिकल परत त्या व्हेसिकल मध्ये डंप करून बाहेर टाकला जातो, त्याला रेसिड्युअल बॉडी असे म्हणतात, बरोबर. Residual body, the vesicle containing undigested remain left over are called the residual body. Then next is the autophagic vesicle. When digestion of the cell of the own organic material are called autophagic vesicle. म्हणजे काय होतं दोन टाईपचे, एक बाहेरच्या साईडचे पार्टिकल आले तर त्याला हेटेरोफॅगी म्हणणार, बरोबर. ते पार्टिकल सुद्धा एंगल्फ केले जातात लायसोझोम मध्ये, त्याचं डायजेशन केलं जातं. आणि ऑटोफॅगिक व्हेसिकल मध्ये सुद्धा हे काय झालं सेल मधल्या जे काही डेब्रिज आहेत डेड मटेरियल आहे त्याचं पण डायजेशन केलं जातं ऑटोफॅगिक व्हेसिकल थ्रू. सो दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ द लायसोझोम. नेक्स्ट पॉइंट इज digestion. There are two types of the digestion takes place in the lysosome. First is intracellular and second is extracellular digestion. What is meant by the intracellular? म्हणजे for example sir, the digestion takes place in the lysosome is known as the intracellular digestion, and extracellular, the digestions take place outside the lysosome are known as the extra. There are two types of the digestion takes place through the lysosome. First is the intracellular and second is the extracellular digestion. What is meant by the intracellular digestion? The release of the lysozyme enzyme inside the cell and destroy the or dismantling the cell organelle are called the intracellular digestion, which is takes place in the lysosome and inside the cell. And second is the extracellular digestion, the release of the lysozyme or the lysosomal enzyme outside the cell are known as the extracellular digestion. And example is the acrosome. Acrosome is a cap-like structure present on the human sperm and which contain hyaluronidase enzyme and which is helps in the to remove or destroy the protective covering of the ovum, and it is useful in the fertilization. So this is about the intracellular digestion and extracellular digestion. And also lysosome helps in the metamorphosis process in which lysozyme reuse the tissue in reductive organ. So thank you so much for watching my lecture. Thank you.